नमस्कार. नमस्कार. डॉक्टर गॉगल कुठे आहे? गॉगल तो क्रिशवाला कपडे तेच आहेत ना. फक्त पडदा उलटा झाला म्हणजे पुढे आहे. हा पुढे आहे, बरोबर आहे. नाही मला ते घातल्याच वाटलं होतं की ह्याच्यावर काहीतरी तर तुम्ही आज बोलायलाच पाहिजे. आम्ही एवढं तुमच्यावरती पंचच काढतो, तुम्ही काहीतरी तर काढायला पाहिजे आमच्यावरती. पण हे मला वाटलंच होतं. पण काय असं ते गॉगल लावलं तरी आपण उडू शकत नाही. उडलं की लोक खाली घेतात, त्याच्यामुळे आपल्याला खालीच राहावं लागतं. येस पण हे खरं आहे, मला हे आवडलं. पण मला हा कॉस्ट्युम आवडला. काय काय असं नाही की वेगळं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. इकडून असं इकडं आलेलं आहे. काय करायचं काय माहिती. तसं हाताला पण गुंडाळू शकतो. हो हो अगदीच. क्या बात. काय सर हे एवढं करून सुद्धा काय फायदा. लोक म्हणतात पंच कुठे पण तुमचं मला आवडलं सर. कारण काय आहे तुमच्या घरी मी ऐकलेलं आहे की आता तर सगळ्या सणवारांचे दिवस सुरू झाले, सणवारांचे महिने आहेत पुढे आणि तयारी जोरदार असते तुमच्या घरी. मी ऐकलं की तुला कसं कळलं पण तयारी सुरू झाली ते? नाही कलर काम करत होतो तुम्ही तसे झालाय कपडे घालतात. उभं राहून दाखव ना लोकांना. म्हणजे रंग लावता लावता शूटिंग गाडी काढ. तसंच आहे डॉक्टर. लोकांना कळलं पण कुठल्या रंगाचे साधारण यांच्याकडे आता भिंती दिसणार आहेत. या वर्षी गणपतीला डेकोरेशन काय काय डेकोरेशन आहे. वा वा. तर कसं असतं मंडळी बघा, लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला कशा पंचेस काढायचे. गंमत आहे. पण हीच गंमत आता आणखीन करायची आहे आणि ही गंमत वाढवण्यासाठी आज आपल्याकडे विशेष पाहुणे सुद्धा येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या. सुरुवात करूयात आजच्या भागाला. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकरेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी आता लगेचच आपण जाणार आहोत आपल्या प्रचंड गाजलेल्या सेगमेंटकडे, जो सेगमेंट आत्ता सुरू झाला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला आहे, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. आणि दिलखुलास विथ विलास मध्ये आज विशेष पाहुणे सुद्धा येणार आहेत. त्यांच्या बरोबर धमाल मस्ती होणार आहे. सुरू करूयात आपला सेगमेंट दिलखुलास विथ विलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. खुलास दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. क्या बात आहे. त्याचं काय झालंय? अरे तुमचा नातू नाही आला? वाजवायचा इथं तो कोण आहे? तू स्वतःचा आवाज किती काम आहे बघितलं माणसाला. एकच माणसाने ते लावायचं पण ते करायचं भविष्य में तो हम तुम्हारे बैंड वाले लगते हैं. पण हे काय फालतूगिरी कशाला केलं हे सगळं आज? ओ अच्छा. ओ माय गॉड. हे खरं झालंय म्हणजे तुझ्या आयुष्यात? ऍक्च्युली मला ते लागलेलं आहे हाताला. म्हणजे तुझं काय म्हणणं, प्रत्येक स्किट मध्ये माझा हात असतो हे तुला दाखवायचं होतं? थँक्यू. हा आठवडा फ्रेंडशिप डे आहे आणि त्या निमित्तानं हे खतरनाक गेस्ट दिलखुलास विथ विलास मध्ये आलेले आहे. सगळ्यांच्या आवडत्या अत्यंत लोकप्रिय 2 मालिका ज्या झी मराठीवरती सुरू आहेत आणि प्रचंड लोकप्रियता आहे. फ्रेंडशिप आठवड्याच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेले आहात. पाहिले ना मी तुलासाठी जोरदार टाळ्या. आणि येऊ कशी तशी मी नांदायला साठी जोरदार टाळ्या. आज आपण गप्पा. पण तुम्ही एकटं कसं काय आला? तुम्ही मैत्रिणीला घेऊन यायला पाहिजे होतं खरं तर. हो, ती शूटिंग करते म्हणून. अच्छा, मला वाटलं ते काय खूपच टशन सिरियसली घेतली काय तुम्ही सिरियल मधली सध्या, की बोलायचंच नाही भाऊ एकमेकांना? नाही आमचं छान चालू आहे एकदम दोघींचं. हा म्हणजे ना? ह्यांचं जे काही चालू आहे त्यात आमचं बरोबर ऍडजस्टमेंट आहे दोघींचं. अच्छा. आणि हे मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलं पण आहे की. खरंय. तर आज मैत्री दिन आहे, मैत्री सप्ताह आहे आणि आज खूप सारे फॅन्स पण समोर बसले. ते तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारणार आहेत. त्यांच्या मनातले तुमच्या बरोबर काही गप्पा गोष्टी त्यांना करायच्यात.
रे बापरे. दिल खुलास विथ विलास मध्ये काही फॅन्स आज आम्ही बोलवलेत आणि एक विशेष माणूस इकडे येणार आहे या खुर्चीवरती बसायला. कसं असतं, लव गुरु हा कॉन्सेप्ट आपण बघितलेला आहे. हो. फ्रेंड गुरु कुणी ऐकलेलं नाही आजपर्यंत. फ्रेंड गुरु बर मैत्री विषयावरती भरभरून बोलणार आहे. कशी असावी मैत्री कशी करायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते मैत्रीतले प्रॉब्लेम मिटवणारा हा एक माणूस. अशी ज्यांची ख्याती आहे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मदन छपरी. दिल खुला दिल दोस्ती दुनियादारीवर चर्चा. दिल खुला दिल खुला. अरे तुम्ही आलात का? नमस्कार. बरं झालं लवकर आलं. सगळा एपिसोड त्याच्यावर निघाला. 40 मिनिटं त्याच्यावर निघाले. ऍक्च्युली काय आहे, आता फ्रेंडशिप डे आहे आणि त्या निमित्ताने सगळ्यात सर फ्रेंडशिप डे आहे तर मी तुम्हाला हा फ्रेंडशिप बँड बांधणार आहे. सर तुम्ही आलात वर तर लगेच दिल खुला दिल खुला. फ्रेंडशिप बँडवर चर्चा. दिल खुला दिल खुला. स्वप्न गोष्टीवर चर्चा. दिल खुला दिल खुला. क्या बात है सर. एक मी तुम्हाला बांधू डॉक्टर. यस सर यस. बरं विलास, हा मला नाही का थांब द्या ना, तुला पण द्या ना. तू हाताला ऑलरेडी बांधून घे. तुला ऑलरेडी येतं ते बांधलेलं आहे ते. तसा हात घेऊन जा, तुला बंगारवाले उचलून येतील जवळ. वा सर, खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम. यस. आणि ह्यांच्यासाठी हा बँड आहे ऍक्च्युली. हा तुमच्यासाठी. वाव. क्या बात. बघ तुला बघून त्यांनी म्युझिक पण नाही लावलं. दिल खुला छपरी पलंगवर चर्चा. दिल खुला दिल खुला. छपरी पलंग रे मधून छपरी. दिल खुला छपरी पलंगावर मदन चर्चा. छपरी नाव आहे. छपरी पलंग. त्याचं नाव छपरी पलंग कसं असं छपरी. असू ते असू दे. ठीक आहे जाऊ. आपल्याला आणि पंच मिळाला. आपल्याला काय जेवढं मिळेल तेवढं कमी आहे. मी काय म्हणतो, हा बँड मला का दिलाय, त्यांना वेगळा कलर दिलाय, मला हा का दिलाय, हा आहे का नाही, हा लय स्पेशल आहे. काय आहे याच्यात? इथे खाली आला का नाही तुम्ही, पुढच्या वेळेला गेटवर दाखवलं की ते अजिबात आत घेणार नाही तो बँड ज्यांनी मारला त्यांना तिथनं दाखला असं सांगितलं आम्ही. असं आहे का? हा नाही गमत केली मी. गंमत टेन्शन आहे ना? नाही. बस, प्लीज वा. प्लीज मदन छपरी हा प्लीज. मदन छपरिया छपरी पलंग नाही. मदन छपरी आणि आजचे आपले गेस्ट यांच्याबरोबर प्रचंड गप्पा होणार आज आपल्या. पण मंडळी, फ्रेंडशिप हा विषय खूप तसा महत्वाचा आहे. लहानपणापासूनच कुठला ना कुठला एक मित्र आपल्याकडे असतो, कुठली ना कुठली एखादी मैत्रीण आपल्याला भेटते. हो. मैत्री कशी असावी मंडळी? केसात चिकटलेले चिंगम सारखी. किती वाढायचा प्रयत्न करा, तुटली नाही पाहिजे. केस उपटून निघले तरी चालतील पण चिंगम नाही निघणार. तशी मैत्री असेल. मैत्री म्हणजे काय? विश्वास. बरोबर. मैत्री म्हणजे निरपेक्ष भावना. निरपेक्ष भावना कोणासारखी? स्वप्नील जोशी सारखी मैत्री पाहिजे सर. स्वप्नील जोशी सारखी मैत्री. कशी काय? एवढा निरपेक्ष माणूस मी नाही बघितला. तुमच्या स्क्रिप्ट मध्ये पंच असो नसो माणूस असून जातो. निरपेक्ष भावना किती असावी? परवाच्या दिवशी आमच्याकडे स्क्रिप्ट नव्हतं, ते बुजगावनं मी 3 वेळा फिरवलं. माणसाने 10 लाख. निरपेक्ष भावना, निरपेक्ष मैत्री ह्यालाच म्हणतात. पण मदन छपरी आज आपल्याकडे आहेत आणि थोड्या गप्पा आपण तुमच्याशी करूया. मग गेस्ट कडे पण आपण येणार आहे. दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू हे खूप वेळा आपण ऐकलेलं आहे. त्याचं कारण काय? नो सॉरी नो थँक्यू दोस्तीमध्ये. नाही, हे 2 शब्द आहेत ना, हे लग्नानंतर वापरतात लोक. म्हणजे समजा आपण काही चुकी केली तर आपण बायकोला काय म्हणतो, सॉरी. आणि तिनं उदाहरणानं माफ केलं आपल्याला तर आपण काय म्हणतो, थँक्यू. अच्छा. तेव्हा वापरते ते 2 शब्द. म्हणून दोस्तीत नाही वापरायची, डायरेक्ट लग्नानंतर वापर. बरोबर. तुम्ही काय म्हणता बायकोला? ह्याच्या पुढे असं होणार नाही, मला माफ. प्रामाणिक प्रामाणिक प्रामाणिक. तर मदन छपरी अत्यंत फेमस माणूस. फ्रेंड बुक म्हणू नका, इंस्टामार्क म्हणू नका, विक्टर म्हणू नका, सगळ्या सोशल साईट वरती शिव्या खाणारे असे हे मदन छपरी. काय बोलताय तुम्ही? हो. मला 4K काय? फॉलोअर्स. 4K नाही, ते 4 कुत्रे आहेत ते मागे फिरतात तुमचे 70. तुम्ही दिसला की पकडणार असतात तुम्हाला. मदन छपरी अत्यंत एक खतरनाक माणूस. मैत्रीची व्याख्या काय असं तुम्हाला वाटतं सर? मैत्रीची काय व्याख्या या जगात? मैत्री कशी असली पाहिजे म्हणजे खरं तर तुम्हाला सांगतो,
हे मग कॉलेज पासून सुरू झालेलं प्रकरण आहे. नाही ही तर कविता वाचायची तुम्हाला. कविता कविता म्हणजे आता कविता वाचली. हा, मी लिहूनच आणलेलं. क्या बात. काय कविता लिहिली? कविता 4 ओळी लिहिली. तुम्ही लिहिले? मी स्वतः. क्या बात. वा प्लीज. मैत्री असावी मैत्री सारखी, नको तर नुसत्या भिंती. मैत्री असावी मैत्री सारखी, नको तर नुसत्या भिंती. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, गेले ते दिन गेले. वा वा, हा ओरिजिनल, हा ओरिजिनल. क्या बात. मैत्री म्हणजे दुधावरची साय. मैत्री म्हणजे दुधावरची साय. तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. क्या बात आहे. क्या बात आहे. मैत्री म्हणजे दुधावरची साय. तेल का रे हात दोस्ता, नाही 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 नाही. वा 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 वा. केवढं मोठं तत्वज्ञान सांगून गेलात तुम्ही. शाळेत मराठीत नापासच होत असतील बहुतेक. तुम्ही लिहिलं? स्वतः लिहिलं. मित्रांनी नाही ना लिहिलं? नाही नाही, मी स्वतः लिहिलं. बरं, म्हणजे मित्राला हाणायला नको, तुम्हालाच हाणला पाहिजे. मिक्स केलं 4 आम्हाला माहिती नाही कुठल्या 4 कविता तुम्ही मिक्स केलं. उगाच काहीतरी सांगताय उगाच आपण. तर आज काही फॅन्स बसलेत, बघूयात कुणाला काही प्रश्न आहेत का? ऍक्च्युली सर मला जस्ट यायचं होतं. ओम आणि श्विटू यांना भेटायचं होतं. येस येस, येऊ शकता तुम्ही, प्लीज या. क्या बात आहे. काय काय भेटायचं काय तुम्हाला? मला ऍक्च्युली मी फॅन आहे ह्यांच्या सिरियलचा, मी नेहमी बघतो. आणि ऍक्च्युली ह्या दोघांना मला एक गिफ्ट द्यायचं होतं. गिफ्ट. वाह, क्या बात आहे यार. याला म्हणतात डाय हार्ट फॅन. येस, देऊ शकता तुम्ही, काहीच हरकत नाही, द्या. या फोटो घ्या रे. हा, काय दिलं? एक सिनेमाची सीडी आहे दिल नावाची. दिल पिक्चरची सीडी दिल तुम्ही picture त्यांना ची. दिलेली हो, आहे हो. का? कारण काय? म्हणजे यांच्या सिरियल मध्ये मैंने प्यार किया आणि हम आपके है कौन ह्याचा ट्रॅक बघून बघून आम्हाला नाही कंटाळा आला. आता माझी सजेशन आहे असं तुम्हाला की तुम्ही थोडा दिल सिनेमाचा ट्रॅक वापरा. ह्याच्यात पण सगळा ड्रामा सेम आहे. घरातनं विरोध सगळं सेम. फक्त ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट काय, ह्याच्यात बापाला काम आहे. म्हणजे आईला थोडा आराम आहे आणि बापाला काम आहे ह्याच्यात. नुसतं आपलं घाम पुसायचं घाबरायचं असं काय नाही. आणि थँक्यू, म्हणजे आम्ही तुमचे फॅन आहोत. आणखीन एक गोष्ट फक्त तुम्हाला मला सांगायची होती. सांगू का मी? नाही, सांगू शकता, काय हरकत नाही. म्हणजे बघा कसं आहे सर, तुम्हाला स्पेशल सांगतो आम्ही की हम आपके कोण मैंने प्यार किया मध्ये सलमान खान असतो. तुमचा थोडा थोडा शाहरुख होतो. क्या बात, व्हॉट सरप्राईज. आणि काय फॅन्स असतात यार, दिल खुलाच फॅन्स. येस, आणि कुणाला काही प्रश्न? मॅडम आपण. नमस्कार. क्या बात आहे, बोला. मी निलिमा केतकर. वा वा. मी वर येऊ शकते का? हा, या ना. नमस्कार. आपण मी व्यवसायाने नेत्रचिकित्सक आहे. नेत्रचिकित्सक. चिकित्सक असतं, चिकित्सक. चिकित्सक. येस येस, हा. एक्झॅक्टली. ते थोडं मी नर्वस आहे म्हणून. अच्छा अच्छा. काही गोष्टी मी ही स्वीटू आणि ओमची सिरियल बघताना नोटीस केल्यात. त्यासाठी स्वीटूची एक टेस्ट मला ह्या ठिकाणी घ्यायची आहे, त्याची परवानगी हवी होती. हा, घ्या, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. एक मिनिट. क्या बात आहे, स्वतः मॅडमने आणलं. क्या बात आहे. कसं आहे ना सर की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हटलेलंच आहे. बापरे, किती ओके. कॉन्फिडन्स. स्वीटू, नाही तुम्ही बसा प्लीज. ओके. क्या बात आहे. रिअल टेस्ट आहे बहुतेक.
आता हे तुम्ही पाहताय माझ्या हातात काय आहे? हो. आता स्वीटून मी विनंती करणार आहे की ह्याच्यावर जे लिहिलंय. हे लेन्स टाकायची मॅडम त्याच्यात. मी डॉक्टर म्हणजे सांगावं लागेल. अच्छा. ठीक आहे, दिसतंय दोन्ही टाका. हा आता खरंच आहे, ते खरंच असतं मॅडम. ओके, आता ह्याच्यावर जे लिहिलंय ते मॅडम तुम्हाला वाचता येत आहे? ते उलट आहे. हा ठीक आहे. उलट पण उलट वाचा. उलट असं धरू, कसं धरू? ठीक आहे, पण अंदाज सांगू शकता ना ते काय? र येस. प न ग ट म त द फ गण ठ त द क्या बात है. फ न द व म र त काय प म स. वा, मस्त, सगळं आहे व्यवस्थित. तर या टेस्ट नंतर आपल्याला असं कळलेलं आहे की यांची जी दृष्टी आहे ती एकदम परफेक्ट आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग हा बोगस जे गेटअप करून येतो ते तुला ओळखता येत का? अगं शेवढं पोरग पण सांगेल की हा तोच आहे म्हणून. सगळे व्यवस्थित आहेत ना डोळे? ते बघा, दाखवा. हा सिंपल गेटअप आहे. आम्ही बघितलं आणि ओळखत नाही हा ओम. ह्याच्यात न ओळखता येण्यासारखं काय आहे तुम्ही मला सांगा. आणि ह्याच्या पलीकडे हिने एकदा गेटअप पंजाबी केलेला, तो हिंदी नाही ओळखला. काय चाललंय? तुम्ही तुमची घेऊ का टेस्ट? नको राहू दे. त्यातच तर मजा आहे, म्हणजे ते गेटअप्स वगैरे. पण हे काय करतात हे गेटअप? सिम्पल आहे सर. ह्यांचं बघा, ह्यांना बघा, नाही तर शशांक सरांना बघा. तुम्ही ते गेटअप वेगवेगळे करत असतात. त्याच्या मागे कारण असं आहे की ते हवा येऊ द्यासाठी ऑडिशन देत असतात. हा काय, हा तुम्ही बघा, तुमच्या पोटावर पाय आणते. तसे गेटअप त्यांना जमत नाही. आता 1 तास झाला मी इथं बसलोय, पण कुणी मला ओळखलं नाही. मी कुशाल बद्रिके. अजून एक गोष्ट मला करायची आहे. मी इथे आलेच आहे तर चिन्यासाठी मी एक गिफ्ट घेऊन आले. तो आणलाय काय आणलाय तो काय कोण? चिन्या थोडं ते असं असतं का? म्हणजे चिन्याच्या तर डबी दिली आपण, चिन्याची डबी असं म्हणणार का? तसं नाही, खूप वेळ झाला काही घडना म्हणून आपलं तर चिन्यासाठी मला गिफ्ट मी आणले. मी परवाच बोललो मला. आमच्याकडनं तुमच्यासाठी एक चष्मा नवीन. हा चष्मा देण्यामागचं कारण असं आहे की आतापासून तुम्ही हा चष्मा वापरा रोज. कारण काय होतंय की सिरियल मध्ये जो तुटलेला चष्मा तुम्ही गेले इतके दिवस वापरताय ना, तो रोज वेगवेगळ्या पद्धतीने तुटलेला दिसतोय. कधी त्याला एक क्रॅक असतो, कधी 2-3 क्रॅक असतात, कधी खूप क्रॅक असतात. तर तुम्ही आमच्याकडनं हा वापरा. ओके, धन्यवाद दादा. तर तुम्हाला चष्मा आणून द्यायची गरज नाही. क्या बात आहे. गिफ्ट असे तुम्ही दिलेले आहेत आणि मला वाटतं तुमचं झालं असेल विकून तर जावा. नाही मी आता आलेच आहे वरती एंट्री घेऊन. खूप आहे का तुमचं? आज मला खूप मिळालंय. मी हे म्हणतात त्यांचं काय नाही. काहीच नाही. किती वेळ झालाय? नाही, मानसी. खर तर मानसीला पाहिलं की मला माझ्या बहिणीची आठवण येते. ऍक्च्युली कारण असं आहे त्याचं की मानसीला एक सवय आहे, ती सेम सवय माझ्या बहिणीला आहे. मानसी, आम्ही असं ऐकलंय की तू वस्तूंशी बोलतेस. म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे की इथे माणूस माणसाशी आजकाल बोलत नाही, ते दुर्मिळ झालंय. आणि ही मुलगी वस्तूंशी बोलते. म्हणजे किती जाणीवा जिवंत असाव्या एखाद्या. तर मानसी, मला नाही वाटत की इथे बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटेल, तर तू ती करून दाखवावी आज सगळ्यांच्या समोर. त्यासाठी या 2 वस्तू मी आणलेल्या आहेत. हा एक पंखा आहे आणि हे सफरचंद आहे. बापरे. एक त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, बघूया आता. प्रूफ असेल तर दाखवा.
माणूस आहे तो. वा वा. क्या बात आहे यार. त्याच्यात तू आरशाशी बोलत होती. आरशात बोलते हा. वा वा मी माझ्या तंद्रीत होते. हे याने शूट केलेलं आहे. नाही नाही, पण तरी आमची अशी इच्छा आहे की हे सफरचंद ह्याच्याशी तू जरा संवाद साधा. खूप गोड आहेस. मला खूप भूक लागली पण मला आता तुला खायची इच्छा नाही आहे. काय करू? दुसरं काहीतरी खाते राहते. वा, वा. आणि बरं, fan. fan. एवढंच असतं. नाही, fan. तुझ्या हा, तुझा फॅन आहे असं समजून बघ. फॅनची गोड फॅन आहे. अरे यार नाही यार. गोड गोड फॅन. पण हा गोड नाहीये. का गोड नाहीयेस? येल्लो आहेस यार तू. तुझा काहीतरी कलर चेंज केला. श्रेया तुला बोलती का फॅनला बोलती ती? एवढंच असतं. मला वाटतं शशांकजी ही काही गमतीत घेण्यासारखी गोष्ट नाही, कारण हे फार दुर्मिळ दुर्मिळ आहे. आहे. असं कोणीच आजकाल वागत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वस्तूंना जीव लावणं आणि त्यांच्याशी बोलणं खरंय, खरंय. हे फारच दुर्मिळ आहे. पण खरंच मी आज खूप हळवी झाले. मगाशी म्हटल्याप्रमाणे मला माझ्या बहिणीची आठवण आली आणि तिचंही असंच आहे सेम. ती पण तेच करते. हो, तीही असंच वस्तूंशी बोलते. ती काय करते आता सध्या? आता सध्या तिची ट्रीटमेंट चालू. तर मला फक्त असं वाटत होतं की तुम्ही घ्या ट्रीटमेंट, होतं ते बरं. असू द्या असू द्या. झालं का आता तुमचं? हो. घेऊन जावा हे घेऊन जावा. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी, माणसानं नेहमीच चांगलं वागलं पाहिजे, कारण पाप पुण्याचा हिशोब हा नेहमी सुरू असतो असं आपण ऐकतो आणि तसं आपण वागण्याचा प्रयत्न करतो. हाच पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी स्वर्गातून थेट आलेले आहेत यमदूत या पृथ्वी तलावरती आणि ते घेऊन जाणार आहेत एक प्राण. बघूयात मग आता तो कुणाचा आहे. पाहूयात हे धमाल प्रसन्न आपल्या समोर घेऊन येत आहे कुशल पत्रिके, श्रेया बुगडे आणि भालचंद्र कदम. बाई ग, ही चवळीची शेंग बघितली आणि मला माझ्या तारुण्याचीच आठवण आली. अशीच होते मी चवळीच्या शेंगेसारखी. पण आता फक्त त्या चवळीच्या शेंगेची आळूचं पान झालंय. काय म्हणलीस काय तू? मी हा? काय नाही म्हणलं, तुम्हाला भाजी निवडायला मदत करू का? का नेट पॅक संपलं वाटतं. माझा नेट पॅक तुमच्या मुलाच्या कॉन्फिडन्स सारखा नाहीये कधी पण संपायला. एक मिनिट, वाघ होता वाघ माझा मुलगा. तुझ्याबरोबर लगीन झालं ना, त्याच्यानंतर शेळी झाली त्याची. साईंद्राच्या पोटी वाघ कसं वाटतंय? एक मिनिट, काय म्हणलीस तू? साळींदर कुणाला म्हणलीस ग? हा, साळींदर कुणाला म्हणलीस तू? आणि तू मोठी कुठल्या खानदानाची ग? तुझ्या आईला चोच लावली तर सेम कोंबडी दिसेल, कोंबडी. माझ्या आईला बोलायचं काम नाही सासूबाई. एवढा तुला पुळ काय तुझ्या माहेरचा, तर तिथंच जाऊन खपत का नाहीस एकदाची? खपायचं वय कुणाचं आहे ना ते दिसतंय सगळ्यांना. ए, माझ्या वयावर जाऊ नको, कळलं का? तुझ्या 13व्याची बुंदी हाणल्याशिवाय हलत नाही बघ मी. अरे वा, दार तर उघडच दिसते. आत येऊ का? तुम्ही ऑलरेडी आतमध्ये आलायत. घराच्या आत येऊ का विचारणारे कोण आहात तुम्ही? चेहऱ्यावरनं तर तुमच्याच माहेरचं वाटतंय कोणतरी. नव मी यांच्या माहेरचा नाही. वाटलंच मला, वागणुकीवरनं तर तुझ्याच माहेरचा वाटतोय. नव मी ह्यांचं पण कुणी नाही. नाही, मग तू काय इथं पीठ मागायला आलास का रे? पीठ नाही, जीव. जीव मागायला? म्हणजे कन्फर्म माझ्या सुनेचं बाहेर लफडं आहे. काय ऐकलं का? माझ्या सुनेचं बाहेर लफडं आहे. अरे ते काय बडबडताय? मग जीव हा? कसा मागतोय? गप्प बसा. मला पण काही चॉईस आहे का नाही? लपडच करायचं असतं ना तर स्वप्नील जोशीची केलं असतं. ह्या त्याची कशाला करत? तू लाख केलं असतस ग, पण त्यानं तुला घास तरी टाकला असता का? अगं, प्यारवाली लव्ह स्टोरी करणारा माणूस आहे तो, बेकारवाली लव्ह स्टोरी थोडी करणार आहे. अहो, तुम्ही हात कोण पण? मी स्वर्गातून आलोय.
मृत्यू लोक विभागातून. ते मृत्यू असं 50 वेळा सलग म्हणून दाखवा एकदा. हे, जास्त बोलायचं नाही तर जागीच भस्म करून टाकेन. वाट कसली बघताय दादा, पटकन बोलू नका, करून टाका भस्म म्हातारीला. हा करा भस्म कराच मला एकदाची, नाहीतरी तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझी जिंदगी राखत झालीये. ऐका ऐका माझं, तुम्ही भांडू नका. मी खरंच स्वर्गातून आलोय. कसं काय, काय पुरावा आहे तुमच्याकडे? काय तरी तुमच्यापैकी एकीला उचलायची ऑर्डर आहे. तुमच्यापैकी या घरात एक बाई मारणार आहे. एक मिनिट, तुम्ही हे काय बोलताना काय कळत नाही. स्वर्गात ना आलोय, पुरावा काय आहे तुमच्याकडे? अहो खरंच आलोय. आता तुम्हाला कसं पटवून देऊ? ते स्वयंपाक घरातलं लाटणं दिसतंय का? लाटणं? हा हा दिसतंय मला. आता बघा, हे बघा इथं. चोर 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 आमच्या घरात. वाक्यातच घालीन, जादू केली मी. बापरे, म्हणजे हे खरंच स्वर्ग लोकात आलेले दिसतात. अरे देवा, कुठं रे माझं कर्म. काय झालं? नियतीच्या पुढं कोण जाऊ शकतं आता? कोण जाऊ शकतं? ठीक आहे दादा, ठीक आहे, मान्य आहे मला. जा हिला घेऊन. काय करते म्हातारी? मी कशाला जाऊ? हिचेच दिवस भरलेत, जा हिला घेऊन. अहो नाही होत, तोच तर गोळ झालाय. काय गोळ झालंय? ह्या ऍड्रेस वरून एका बाईला उचलायचं हे कन्फर्म आहे, पण नेमकं कुणाला उचलायचं तेच कळत नाही. अयो देवा, अहो कागद कुठे ठेवलाय तेच लक्षात नाही माझ्या. कागदावरती कशाला लिस्ट बनवायची? आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलीये, जरा ऑनलाईन बिनलाईन लिहून ठेवायचं ना. अहो ऑनलाईन जीव आम्ही ऑफलाईन करतो. उपयोग काय त्याचा? कागद हरवलायत ना, नाव विसरलायत ना, आता काय करणार? नव नव असंच जाऊ शकत नाही, मला स्वर्गात घेणार नाही. अरे देवा, तुमचा का नाही दादा फार खोळंबा झालाय बघा. हा थांबा, आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सासूबाई, तुम्ही एक काम करा, मी ना तुम्हाला पटदिशी आंघोळ घालून टाकते शेवटची. तुम्ही सावध बांधायला घ्या आणि तुम्ही चटदिशी दादांबरोबर निघा. आणि दिवसा डोळ्या तुम्ही पोचलात ना, मला पण टेन्शन नाही राहणार. हा जा तुम्ही ह्यांना घेऊन. अगं एवढं टेन्शन कशाला घेतेस? त्याच्यापेक्षा मीच तुला चांगलं तेल चोळून आंघोळ घालती शेवटची, आणि तूच होय मोर ह्याच्या बरोबर. नाही नाही, मी काय म्हणतो, त्यापेक्षा मी दोघींना नेतो. लिस्ट मध्ये जिचं नाव असेल तिला ठेवतो तिकडं, आणि दुसरीला नेक्स्ट राऊंडला पाठवून देतो इथे. दादा मी तुम्हाला सांगते, ह्यांचीच वेळ भरली असणार, तुम्ही यांना घेऊन जा. नाही नाही दादा, माझी नाही वेळ भरली, हिचीच वेळ भरली. काल हिच्या पोटात दुखत होतं, अपेंडिक्स फुटून ही मेली, घेऊन जाईला. काही माझ्या पोटात बिटात दुखत नव्हतं, मला का नाही स्वयंपाक करायचं कंटाळा आला होता ना, म्हणून नाटक केलं होतं. खोटं खोटं बोलणं पाप असतं, पाप. तुम्ही लिस्ट मध्ये लिहून घ्या, खोटं बोलणं पाप आहे, आणि पापी माणसाचे दिवस लवकर भरतात. हिचे दिवस भरले, हिला घेऊन जा. कन्फ्युज झालो मी. कन्फ्यूज नका हो तुम्ही दादा. हे बघा, साधं सिंपल गणित आहे. आमच्या दोघींमध्ये वय कोणाचं जास्त आहे? त्यांचं आहे का नाही? पण त्यांना घेऊन जा. एक मिनिट, वयाचं असं काही नसतं, तंदुरुस्ती महत्वाची असते. तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींची लावा कुस्ती, आणि त्याच्यामध्ये जी जिंकल तिला हितच राहू द्या, हरल तिला घेऊन जा. होऊ द्या. हो द्या, काय होऊ द्या. काय कुस्ती बिस्ती नको दादा, तुम्ही बसा ना आधी. का धरणं तुम्ही तिकडच उभा आहात? तुम्हाला चहा पाणी नाश्ता काहीच कसं विचारलं नाही. मी काय म्हणते दादा, व्हाईट चहा घ्या थोडासा, मस्तपैकी गरमागरम साखर घालून करते तुमच्यासाठी. चालेल 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 चालेल. काय चहा प्यायची वेळ आहे ही? हा तेच म्हणतोय, या वेळेला काय चहा प्यायची? अरे साखर खाऊन काय होईल? डायबिटीस आहे का नाही तुम्हाला? आहे ना. आहे ना, मग साखर गेली, डायबिटीसचा अटॅक आला, हितच गचकला तर कोण जबाबदार? नव आम्ही मरत नसतो. एक मात्र खूप आवडलं दादा, हे मस्त जमले तुम्हाला. काय ते नव नव कॅरेक्टरायझेशन. क्या बात आहे दादा, काय सुंदर कॅरेक्टर पकडलं दादा तुम्ही. वा वा. हो ना. अहो लोक मला वर्षातही ऍक्टर म्हणतात. काय? वर्षाताई
अरे हुकेल म्हणजे दादा त्याला वर्सटाईल ऍक्टर म्हणतो. अच्छा अच्छा म्हणजे राहू दे दादा, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. बाबू व अपमान होता हा तुमचा. बघा कसा अपमान करते. अरे अपमान करणं पाप असतं, पाप. हा, आणि पापी माणसाचे दिवस लवकर भरतात. हिला घेऊन जा तुम्ही, ही पापी आहे. मी पापी? पापी पापी. तुम्ही तर पापी बद्दल बोलूच नका. तुमचं पाप जर काढले ना मी तर अख्खा दिवस पुरायचा नाही मला. 1 मिनिट, मी आयुष्यात फक्त एकच पाप केलं, तुला घरात घेतलं माझ्या. तेच पापच केलंय तुम्ही, घोर पाप केलंय. हातच तुम्ही पापी, लोभी लोभी माणसं. काय काय लोभीपणा केला का मी? ती सांगते मी दादा, हा. माझा का नाही भाऊ आला होता मला माहेरून सोडायला. हा, तर येताना छान किलोभर संत्री घेऊन आला 150 रुपयाची. हा. ह्या बाईला जाताना पाया पडला तर ह्या म्हातारीनं 20 रुपये टेकवले त्याच्या हातावरती. पण मला कळना, तुमचा भाऊ तुम्हाला सोडायला आला होता का संत्रा विकायला? सही पकडे हो दादा. तुम्ही ना माझ्या माहेरच्यांबद्दल काही बोलू नका. हॅलो, अहो इथं लय टेन्शन आलंय. कुणाचा फोन आलाय? वरच्या माणसाचं. बापरे, भाऊ म्हणल्यावर येणारच. हॅलो, अहो काय टेन्शन म्हणजे, अहो तुम्ही लिस्ट बघा ना आणि कुणाचं नाव आहे ते सांगा ना. इथं कळत नाही कुणाला उचलायचंय ते. हा, 5 मिनिटात फोन करतो, लगेच सांगा. हा ठेवतो. हा 5च मिनिट. ए हाड. ही रडती. 5 मिनिटात तुमच्याकडं नातेवाईकांना बोलवायचं असेल तर बोलवून. हा बोला बोला. मला सांगते दादा, इतकी वर्ष झाली भाऊबीज म्हणली की भावाची एवढी आठवण येते. असं वाटतं की कुणीतरी भावाळ्याला असावं. तुम्हाला भाऊ नाही का? हाय, पण जेलात असतो. जेलात म्हणजे? हा, दिवाळीत पत्ते खेळताना पकडला जातो पोलिसांकडनं, मग ते जेलात टाकतात. भाऊ बिजेला असेल कसा? का बसा तुम्ही. दादा तुम्हाला खायला पिझ्झा मागवू का? हा चालेल ना. हा, पिझ्झा मागव. अरे पिझ्झा काय खातोस बाळा? अनहेल्दी फूड आहे, अनहेल्दी फूड. त्याच्या परीस ना मी तुला मस्तपैकी पुरणपोळी करून देते, काळ्या वाटाण्याची उसळ करून देते, मी मस्तपैकी तुला तांबडा पांढरा रस्सा करून देते, मी मस्तपैकी तुला भज्या देते. बापरे दादा, पाण्याची जागा चुकली. हे पंचपक्वान्न ऐकून तुमच्या तोंडाला पाणी यायला पाहिजे, तर तुमच्या डोळ्याला पाणी येते. नव नव, मला बायकोची आठवण आली. ऐक बरा, तुला जेव्हा जेव्हा काही पण खावंसं वाटत ना, तेव्हा तू इथं येत जा हक्कान, मी तुला जेवण करून खायला घाले. कशात एवढे कष्ट देताय त्यांना? हा, त्यापेक्षा दादा यांना तुमच्या सोबतच घेऊन जा. मग रोज काय पंचपक्वान्न खाऊ घालतात ना, ते तिथंच खा. वा वा, हे बेस्ट आहे. नव नव तिथं पुरण नीट शिजत नाही. तुम्हाला कसं माहित? मला स्वयंपाकातलं सगळं माहित. तुला काय माहिती का? एक आपली वांग्याची भाजी तेवढी करते. हा, बोलू नका. माझ्या नवऱ्यासाठी करते मी. माझ्याच हातची वांग्याची भाजी खात येतो. बाई कशी बोलते बघ मला. तुझी बायको पण तुझ्या आईला अशीच बोलते का रे? नव नव, त्या दोघी एकमेकांशी कधीच भांडत नाही. चांगलं चांगलं किती डायरेक्ट मारामारी. पण पोरा, काय रे वेळ आली तुझ्यावर? हा, ऐट वाटत रे. बस बस, तू झोपतोस का? थोडं दमून आला असेल तू. आडवा झोप, झोप असा. माग झोप, झोप बाळा झोप. आता काय अंगाई गाताय का काय त्यांच्यासाठी? गाईन गाईन. निमोनीच्या झारा माग चंद्र झोप लाग. राहू दे, काय आमची झोपतील ते. ओ दादा, कुठं तुम्ही? मला काय वाटतं माहिती ना दादा, तुम्हाला की नाही मनोरंजनाची गरज आहे. आता तुम्ही एवढं काम करून थकला असाल का? हा, आणि मनोरंजनाची जबाबदारी आमच्यावर आहे, हाय का नाही? हो, मनोरंजन कधी झालं ते. तर मी का नाही शाळेमध्ये खूप चांगलं नृत्य करायचे. हा, तर मला का नाही एका कॉम्पिटिशन मध्ये दादा उत्तेजनार्थ बक्षीस नाही बघून मिळालं होतं. खरंच. तर मी तुमच्यासाठी आज एक छान डान्स सादर करते. अरे वा, मस्त तुम्ही बसा आणि बघा. होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या.
मी पण बघती. वा, सुनैना देवी प्रसन्न. वाजव की. वा 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 काय हे काय डान्स आहे का? अरे बेडूक बरा उड्या मारतो, हे बुगड्या उड्या झाल्या. तुम्हाला पण डान्स येतो? म्हणजे साध आहे का? अरे हा सुनैना कळलं. स्वर्गापर्यंत महती जाऊन पोचली. बसा तुम्ही पुढे चला. हा हा, दादा डान्स काय असतो ना, मी तुम्हाला दाखवते. हा दाखवा दाखवा. यमुना के तट पर धेनु चरावत बंसी बजावत ग्वाल बाल संग खेल कन्हैया तट तिंदिरधा कंदड़ तिंदिरधा कंदड़ तिंदिरधा. समोर नाही नाही वा 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 आवडला ना? वा वा. माझं कन्फर्म झालंय, हिचा डान्स बघून मी हिला नेणार. पण मी कशाला? अहो कारण हा डान्स रोज स्वर्गात बघण्यापेक्षा ह्या इथंच बरे. अहो दादा असं काय करताय? माझं वय तरी बघा, अजून मी पूर्ण जग सुद्धा बघितलं नाही. काही जगात बघण्यासारखं नाही. तुझा ऐकणं काय मजा नाही जगात. एवढी मजा नसेल तर तुम्ही जा ना मग. तू गेल्यानंतर मला येईल मजा. मी गेल्यानंतर तुमच्या मुलाचं काय होईल ते बघा. तुम्ही बघून घेईन, तू नको काळजी करू त्याची. आता पण धरती पर बहुत झाला, तुम्ही जा ना एकदा. बघ रे परा, मला कशी बोलती रे. बघ तिला घेऊन जा. तुम्हाला सांगते, या बाई वाट आणलाय माझ्या आयुष्यामध्ये. जा हिला घेऊन एकदा. ताई ह्या जिंकल्या, तुम्ही चला माझ्या बरोबर. सांगा ताई, तुम्हाला स्वर्गात जायचं की नरकात? अरे कुठेही पाठवा. तिला मोबाईल आणि चार्जर दिला की दोन्ही सेम आहेत तिच्यासाठी. हिला न्या म्हणते मी दादा. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही हिला स्वर्गात घेऊन गेलात ना, 2 दिवसात स्वर्गाचा नरक करते की नाही बघा. नको नको दादा नको. हे बघा स्वर्गाचा पण नरक झाला तर 2-2 नरक होईल. म्हणजे नरकचा स्क्वेअर. ना जास्त बोलू नका, कळलं ना? नरकात मी जाणार नाही. ती तुमची हाडं गेली अर्धी मसनात. गप्पा बसा. काय कटकट लावली? घरी पण तेच, ड्युटीवर पण तेच. आता गप्पा बसा, नाही तर तोंडात रेती होती नि प्लास्टरच करीन. थांबा एक मिनिट. हा हॅलो. अहो ती लिस्ट बघा आणि सांगा ना कुणाला उचलायचं नेमकं. डायरेक्ट ओळख आहे. मग आमच्या दोघी आहेत. हा अच्छा अच्छा अच्छा. हा हा तुमच्या दोघीपैकी MK सानप कोणी? ही आहे. हिचं नाव आहे मंदाकिनी किशोर सानप. न्या काय न्या? ह्या पण MK सानपच आहेत. तुम्ही विसरलात का? तुमचं नाव पण मालन काशीनाथ सानप असंच आहे. घोळच झालाय म्हणजे सेम नाव. हा हॅलो बोला. सारखे सरांचे फोन येतात त्याला. अहो काय इथं प्रॉब्लेम झाला. इथं 2-2 MK सानप आहेत. कुणाला न्यायचे ते सांगा ना. काय? हा हा ठेवा ठेवा फोन. तुम्ही दोघी अहो ऐका ना, वाचलात. आता काय झालं रडायला? ही वाचली म्हणून. काय झालंय, जरा चुकी झाली आमची. ते काय नावाच्या जागी ऍड्रेस छापला गेलाय. म्हणजे MK सोसायटी सानपाडा, हिथून उचलायचंय.
अच्छा उगाच आमचं वेळ खोटी केलं सकाळपासून स्वयंपाक पण राहिला माझा सॉरी नाही तर काय निघा निघा आता सांज पडायला चाललाय ओ ओ, दादा मी काय म्हणते ते सांगून तरी जात MK सोसायटीत सांग पडत कोणाला उचलणार आहात ते कांचन खराडे त्यांना उचलायचे. काय माहित कोण आहे कांचन खराटे नावाची. कांचन खराटे अगं बाई म्हणजे माझी आई. काय नाही खराट्याला उचला खराट्याचे चांगले झाडू काढा. क्या बात आहे मंडळी, मला तर खूप मजा आली आणि तुम्हाला सुद्धा खूप मजा आली असणार. पण ही मजा अजून बाकी आहे. आपण भेटायचंय उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.